गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्रीयोगी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात विविध कामांची लगबग सुरू झाली आहे। श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा भूमिपूजनाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्रिसिजन कंपनीकडून पालिकेला इलेक्ट्रिक घंटागाड्यांचं हस्तांतरण करण्यात आलं आहे। है हम तैयार या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात येणार आहे। काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यसिंह मोहिते पाटील यांनी केलं आहे। उमेद अभियानांतर्गत झेडपी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे खरेदीदार आणि विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय महिला लॉन टेनिस स्पर्धेचा उद्घाटनाचा सोहळा शानदार आणि बहारदार वातावरणात साजरा झाला। अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीतर्फे आयोजित विचारमंथन सभेत आडम मास्तरांनी रोखठोक आणि सडेतोड भाषण केलं। येत्या 23 तारखेला सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र स्वराज्य श्री आणि सोलापूर श्री टॉप 10 बॉडी बिल्डिंग स्पर्धा होणार आहे। सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे ताई चषक प्रो कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे येत्या 24 तारखेपासून मॅचकॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे। प्राइम सुपर स्पेशालिटी क्लिनिक तर्फे रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी मोफत दमा आणि अस्थमा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। श्री संतनाथ महाराजांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वैराग इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। राज्य उत्पादन शुल्कच्या पंढरपूर विभागानं धाबा आणि हॉटेल चालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे। ट्रकच्या थकीत हप्त्यापोटी पतीला पळवून नेल्याची फिर्याद पत्नीने नोंदवली असून या प्रकरणी 3 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मोटरसायकल आणि कार अपघातामध्ये पती पत्नी जागीच ठार झाले। मंगळवेढा सांगोला मार्गावर ही दुर्घटना घडली आहे।